असं कोण आहे का ज्याला मराठी येत नाही? गुड इव्हनिंग ऑल. सर्वांना मराठी येतं ना? अच्छा, रेनू है. ओके रेनू, अभी आपको मराठी सीखना पड़ेगा. आज का सेशन मराठी में. येस, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. आज आपण आपले जे 7 वेगवेगळे सेशन्स राहणार आहेत. भरपूर लोकांनी आपलं मध्ये एक सेशन झालं होतं ज्याच्यामध्ये आपण ह्या वर्षभरात 7 सेशन करणार आहोत टोटल, आपल्या कम्युनिटीसाठी खास. त्यापैकीचं पहिलं सेशन जे आहे, जे आपण गट हेल्थ पासून सुरू करणार होतो, की कारण एकदा गट सेट झालं की पुढच्या सगळ्या गोष्टी सेट करायला सोप्या जातात. सो एज्युकेशन पार्ट पण खूप असणार आहे याच्यामध्ये, आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला एक्झिक्युशन पार्ट पण असणार आहे. असं आपण एक थीम ह्या वर्षी 2026-27 साठी घेऊन आलो होतो आपल्या कम्युनिटीसाठी. तर त्या थीमची सुरुवात झालेली आहे. सो भरपूर सारे लोक आपल्याबरोबर असे आहेत जे ऑलरेडी कम्युनिटीचा पार्ट आहेत, ज्यांनी हे प्रोग्राम पूर्वी केलेले आहेत. सो वी आर रिपीटिंग दिस फॉर कम्युनिटी अँड वी आर एक्सपेक्टिंग इफ एनीबडी न्यू ऑल्सो वॉन्ट्स टू जॉईन विथ अस, दे कॅन ऑल्सो बी पार्ट ऑफ दिस. सो आय थिंक इथे भरपूर जण आहेत ज्यांनी कधी ना कधी गट रिसेट, म्हणजे ज्याला आपण डिटॉक्स म्हणतो, हा प्रोग्राम आपल्यासोबत केलेला आहे. किती लोकांनी हा प्रोग्राम केलेला आहे? डी टाईप करा चॅट बॉक्समध्ये. ऑलरेडी तुम्ही डिटॉक्स केलेला आहे. आणि किती वेळा केलेलं आहे? म्हणजे एकदा केलेलं आहे, दोनदा केलेलं आहे, तीनदा केलेलं आहे, चारदा केलेलं आहे, पाचदा केलेलं आहे. कारण मला माहिती आहे, काही जण आहेत ज्यांनी रेसिडेन्शियल केलेलं आहे. तर ज्यांनी रेसिडेन्शियल केलेलं आहे तर त्यांनी RD टाईप करा, रेसिडेन्शियल डिटॉक्स. आणि काही लोकांनी रेसिडेन्शियल डिटॉक्स पण दोन दोन तीन तीन वेळा केलेला आहे. येस, सुवर्ण हॅज डन 2 टाइम रेसिडेन्शियल ऑल्सो अँड ऑनलाईन ऑल्सो. येस, स्नेहलने एकदाच केलेलं आहे. ओके, उज्ज्वलाने मला माहित नाही किती वेळा केलाय. पण उज्ज्वलाने पण केलेलं आहे. प्रसन्न पाटील यांनी केलेलं आहे. डी म्हणजे एकदाच केलाय का तुम्ही? मधुकरजी यांनी केलेलं आहे. आनंद सातपुते यांनी केलेलं आहे. नयन इज सेइंग आता माझं चालू आहे. वाव. आणि आज मी, जर वेळ मिळाला तर नक्कीच तुमच्यापैकी काही लोकांना संधी देणारे बोलण्याची, तुमचे अनुभव मांडण्याची, की कसा तुमचा एक्सपिरियन्स होता. बघा, रेसिडेन्शियल डिटॉक्स 3 वेळा केलेला आहे उज्ज्वलाने. या बात. रुपालीने एकदा केलेला आहे. स्वातीने रेसिडेन्शियल केलेलं आहे एकदा. एकदाच केलेलं आहे. ओके, सो नाव इट्स टाइम टू डू इट अगेन. कारण हा प्रोग्राम किमान 3 महिन्यातनं एकदाच करायचा, म्हणजे किमान कमाल असं म्हणू शकता. कधी कधी आपण 2 महिन्यात अलाउड करतो केस वाईज, पण मेजॉरिटी लोकांनी हा एकदा करायचा म्हणजे करायचा 3 महिन्यातनं. हे तुम्ही डोक्यात फिट करून टाका की 3 महिने झाले की आपल्याला काय करायचं बाबा, डिटॉक्स करायचा आहे. हं? पण आता या वेळेस आपण काय करणार आहोत, आपण सर्व ग्रुपमध्ये करणार आहोत. सो त्याची एक वेगळीच मजा आहे, त्याचा एक वेगळाच आनंद आहे. कारण सर्वजण जेव्हा करतात ना, तेव्हा एक वेगळंच मोटिवेशन येतं. किती लोकांना येतं? सर्वांसोबत करायला मजा येते, आनंद मिळतो. भरपूर लोक आहेत ज्यांनी हा डिटॉक्स केलेला आहे. मोहिनीने केलेला आहे. मोहिनी, तुम्ही पण टाईप करू शकता. येस, टीम कॅन ऑल्सो टाईप दॅर एक्सपिरियन्स. शीतल, आय थिंक वी मस्ट क्रिएट ग्रुप इमिजिएटली. म्हणजे ऑब्विसली नाही, इमिडिएटली नाही करू शकणार, कारण ह्याच्यामध्ये भरपूर असे लोक आहेत जे अनपेड आहेत, जे समजून घेण्यासाठी आलेले आहेत डिटॉक्सला. पण डेफिनेटली मला वाटतं शीतल, आपण त्या लोकांचा ग्रुप नक्कीच बनायला हवा, जे उद्यापासून, उद्या तुम्हाला शॉपिंग करायचे आहे आणि परवा तुम्हाला डिटॉक्स स्टार्ट करायचं. सो शॉपिंग काय करायची ह्याची लिस्ट त्या ग्रुपवर येईल. परवापासून कुठल्या रेसिपीज बनवायच्या ह्याचा ऍक्सेस ऑलरेडी तुम्हाला प्रमोद के बडीगर ऍपमध्ये मिळालेला आहे. जर कुणाकडे हा ऍक्सेस नसेल, ओके, रेनू वॉन्ट्स टू डू इट अँड शी इज डुईंग टू डू इट फर्स्ट टाइम. वाव. सो कुणाला हा ऍक्सेस मिळाला नसेल, दे नीड टू बाय इट फ्रॉम ऍप्लिकेशन. यू कॅन बाय नाव ऑल्सो. ऍप्लिकेशन मध्ये तो प्रोग्राम आहे. प्रमोद के बडीगर ऍप डाउनलोड केलं की गट हेल्थ नावाने तुम्हाला तो प्रोग्राम दिसतो. ओके, चल. पण का करायचं असतं डिटॉक्स? काय असतं हे डिटॉक्स मुळात? ह्याला डिटॉक्स हे थोडं कॅची वर्ड आहे म्हणून आपण डिटॉक्स म्हणतो, पण ऍक्च्युअल पाहायला गेलं तर याला गट रिसेट प्रोग्राम म्हणतात. ह्याच्यामध्ये काय होतं, तर आपला गट रिसेट करण्याची संधी आपल्याला मिळते. तर काय आहे असं एवढं गटशी कनेक्टेड, थोडंसं आपण यात, फार आज मी मोठं लेक्चर घेणार नाही, कारण तुम्हाला अजून 2 सेशन मिळणार आहेत. दोज हु आर गोइंग टू पे अँड जॉईन,
दे विल गेट 2 more सेशन्स वेर यू विल लर्न मोर थिंग्स. त्यातलं पहिलं सेशन जे आहे, कारण डिटॉक्स हा फक्त आणि फक्त मुळात गट हे फक्त आणि फक्त तुमचं फिजिकल नाही, मेंटल हेल्थशी पण कनेक्टेड आहे. ठीक आहे. तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा देखील खूप असा डीप संबंध आहे. त्यामुळे येत्या शनिवारी जी आपली 3 ते 5 बॅच असते, त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत हॅपी हॉर्मोन्स बद्दल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर येत्या सोमवारी आपण शिकणार आहोत डोपामिन डिटॉक्स बद्दल. ओके. सो शनिवारचं सेशन हिंदीमध्ये असणार आहे. दिस विल बी हिंदी अँड अबाउट हॅपी हॉर्मोन्स. मंडेचं सेशन पण हिंदीमध्ये असणार आहे, विच विल बी ऑन डोपामिन डिटॉक्स. अनफॉर्च्युनेटली आजचं सेशन फक्त मराठीमध्ये. आणि आय होप की तुम्हा सर्वांना मराठी येते, कोणाला मराठीचा काही इश्यू नाहीये, है की नाही. 1-2 जण आहेत तिथं अपवाद, दे हॅव दिल्ली, बट ऑलरेडी अनाऊन्स होतं की हे सेशन आपण अशा पद्धतीने घेणार आहोत. सो हा फक्त 3 दिवसाचा प्रोग्राम आहे, पण 2 दिवस इमिजिएटली तुम्ही दुसऱ्या चुकीचं काही खायला नको. म्हणून याच्यामध्ये 2 दिवस पुढे काय खायला गेलं हवं त्याची पण सगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. सो हे एक चॅलेंज आहे, लक्षात घ्या. हं? आपण खूपदा ऐकलेलं आहे, खूप जणांकडून ऐकलेलं आहे की जर तुमचं पोट बिघडलं असेल तर तुम्हाला भरपूर वेगवेगळे त्रास होतात, भरपूर वेगवेगळे आजार होतात. आणि ज्याचं पोट व्यवस्थित आहे, हं? त्याचं मन पण व्यवस्थित राहतं, त्याची थॉट प्रोसेस पण खूप फरक पडते आणि त्याचे बरेचसे आजार निघून जातात. सो हा गट रिसेट चॅलेंज, याच्यामध्ये आपण ब्लोटिंग कमी कसं करायचं, डायजेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, हाऊ विल यू गेट फील लाईट अँड हाऊ विल वी फील एनर्जेटिक ॲट द सेम टाइम, म्हणजे हलकं पण वाटेल आणि त्यामुळे एनर्जी वाढेल. सो असं हे चॅलेंज आहे. ठीक आहे. वी नेव्हर से इट ॲज अ प्रोग्राम, वी ऑलवेज से इट ॲज अ चॅलेंज. चॅलेंज का? तर ह्या 3 दिवसामध्ये तुमच्या समोर चॅलेंज असणार आहे, ज्याच्यामध्ये 3 दिवस तुमच्या पोटामध्ये एक पण धान्याचा कण जाणार नाही. फक्त 3 दिवसासाठी. नॉट अ सिंगल नॉट अ सिंगल इन्ग्रेडियंट ऑफ एनी ग्रेन. एक पण धान्याचा तुकडा तुमच्या पोटात जाणार नाही. या 3 दिवसामध्ये एक पण साखरेचा तुकडा तुमच्या पोटात जाणार नाही. या 3 दिवसामध्ये एक पण तेलाचा ड्रॉप तुमच्या पोटात जाणार नाही. आता ऐकून असं वाटेल की अरे उपाशी वगैरे ठेवणार का काय. पण हॅव्हिंग सेड दॅट, तुम्हाला जास्त खायचंय, तुम्हाला भरपूर खायचंय, फार टेस्टी खायचंय, फार कलरफुल खायचंय. किती लोकांना वाटतंय वाव, आता ज्यांनी केलंय त्यांना माहिती आहे. ते तर अनुभव सांगणारच आहेत. आणि आपण टप्प्याटप्प्याने अनुभव घेणार आहोत. म्हणजे असं नॉर्मली काय करतो आपण, पूर्ण सेशन संपवतो आणि मग अनुभव घेतो. आज थोडंसं लर्निंग राहील, मध्ये मध्ये थोडे एक्सपिरियन्सेस पण आपण घेणार आहोत. सो बी रेडी. शक्यतो तुम्ही अशा ठिकाणी बसा जिथे नॉईजचा डिस्टर्बन्स नाही. जमलंच तर ज्यांनी हा रेसिडेन्शियल प्रोग्राम केला होता किंवा घरी केला होता, त्यांनी अनुभव सांगण्याच्या परिस्थितीत राहा. म्हणजे लाईक वेन एव्हर आय विल टेक युअर नेम, तुम्ही बोलू शकाल असे राहा. सो दॅट इथे जे काही नवीन मंडळी आहेत त्यांना पण नक्कीच एक कॉन्फिडन्स येईल, आपण पण हा प्रोग्राम करावा यासाठी. सो तुमचं पोट आहे ना, ह्या बऱ्याच गोष्टी सांगत असतं. हं? एक वाक्य आहे जे न्यूट्रिशनमध्ये खूप पॉप्युलर आहे आणि असं म्हटलं जातं त्या वाक्याबद्दल, यू आर व्हॉट यू ईट. ऐकलं ना तुम्ही भरपूर लोकांनी हे वाक्य, यू आर व्हॉट यू ईट. किती लोकांनी ऐकलं हे वाक्य? असे सबके व्हिडिओ बंद आहे. बापरे. कसं बोलणार तुम्ही? रेनू का वीडियो ऑन करके क्या होने वाला है, रेनू वैसे भी बात नहीं करेगी. मनीष सरांनी व्हिडिओ ऑन केला, थँक्यू. ओके. क्या बात आहे. आमचे मित्र विशाल आठवळे यांनी व्हिडिओ ऑन केलेला आहे. बरं वाटलं पाहून तुम्हाला. सो तुम्ही, येस, रुपाली, आनंद, थँक्यू थँक्यू. सो यू आर व्हॉट यू ईट, हे तुम्ही खूपदा ऐकलेलं आहे, राईट. पण हे हाफ ट्रूथ आहे. यू आर नॉट व्हॉट यू ईट, यू आर व्हॉट यू डायजेस्ट. तुम्ही ते नाही जे तुम्ही खाता,
तुम्ही ते आहात जे तुम्ही ऍक्च्युली पचवू शकता. मग पचवण्याची क्षमताच जर आपली कमकुवत असेल, तर मग तुम्ही जे खाता त्याला काही अर्थ राहत नाही. सो आपल्याला पचन संस्था मजबूत करायची आहे. मग असं काय केल्यानंतर पचन संस्था मजबूत होती? तर ह्याच्यावर एक US मध्ये एक स्टडी झाला होता, म्हणजे जो मी डिटेलमध्ये माझ्या 12 वीकच्या प्रोग्राममध्ये शिकवतो. आतापुरतं मी तुम्हाला थोडक्यात त्याचा रेफरन्स देतो. एक स्टडी झाला होता ज्याला म्हणतात 7/36. 7/36 म्हणजे काय? तर 7 दिवसासाठी 36 वेगवेगळ्या प्रकारचे फळं, भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या यांचा, वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या प्रकारचे यांचा समावेश आहारामध्ये केला. आणि मग असं जाणवलं की त्या व्यक्तीच्या गटला भरपूर वेगवेगळे मायक्रोबायोम्स, वेगवेगळे म्हणजे गटसाठी लागणारे बॅक्टेरिया हे मिळाले. आणि त्याचं गट हळूहळू रिसेट व्हायला लागलं. आणि मग ह्या स्टडीमधनं लक्षात आलं, कारण आपल्याकडे आता जे प्रोसेस फूडचं प्रमाण आहे ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त परदेशात हे प्रमाण जास्त आहे. आपलं दुर्भाग्य आहे की आपल्याकडे रोज फळं आणि भाज्या ताज्या मिळत असताना, म्हणजे कुणीच स्वप्नात विचार केला नव्हता की आपल्याकडे कधी पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टी एवढ्या प्रमाणात खाल्ल्या जातील, मैद्याचा इतक्या अतिरिक्त प्रमाणात उपयोग केला जाईल, हा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण दुर्भाग्य आहे आपलं की आज ह्या गोष्टी करोडोमध्ये बिझनेस करतात. आणि आपल्याकडे पर्यायी इतर सगळी फूड चेन स्ट्रॉंग असताना हे घडतंय. ठीक आहे. आणि त्याच धर्तीवर परदेशात जिथे ह्याचा उद्रेक आहे आणि तिथे खूप सारे पोटाचे प्रॉब्लेम आहेत, आणि त्यांनी रिसर्च केला आणि मग तिथे हे जाणवलं 7/36, 7 दिवस जर तुम्ही 36 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पोटाला देतात तर खूप सारे गट बॅक्टेरिया मिळतात. आणि मग पोटाच्या भरपूर साऱ्या तक्रारी ह्या कायमच्या नष्ट होतात, कारण ते बॅक्टेरिया स्वतःहून नंतर मल्टिप्लाय होतात. सो याच बेसवर आपण हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. आणि आम्ही समजू शकतो की आज आपण अशा बिझी काळामध्ये आहोत जिथे कदाचित आपल्याला सलग 7 दिवस देणं शक्य नाही. हं? सलग 7 दिवसामध्ये भरपूर लोक गिव्हअप करतात. म्हणजे ओरिजिनली जेव्हा हा प्रोग्राम डिस्कवर झाला होता 7 दिवसाचाच होता. भरपूर लोकांनी याला भारतामध्ये लॉन्च केलं 5 दिवसाचा करून. आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आम्ही ह्याला इम्प्लिमेंट करत गेलो तेव्हा 5 दिवस पण शक्य नव्हतं लोकांना हे करणं. मग आम्ही ह्याला थोडं मॉडीफाय केलं, ह्याच्यावर खूप काम केलं, खूप अभ्यास केला, खूप सारे ट्रायल केले, खूप सारे एरर झाले. आणि मग आम्हाला लक्षात आलं की नाही, हे व्यवस्थित मॅच होतं 3 दिवसामध्ये. आणि तुम्हाला हे 3 दिवस असे जाणार आहेत की जर तुमचं पोट दुखत असेल, कुठे गॅसेस वारंवार होत असतील, जेवल्यानंतर ऍक्च्युली आपली एनर्जी अप झाली पाहिजे पण तुमची एनर्जी डाऊन होते, अशी कोणतीही समस्या असेल, किंवा थोडंफार आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त आंबे खाऊन थोडंसं वजन वाढलं असेल, हा, वॉटर रिटेन्शन झालं असेल, पफिनेस असेल, स्वेलिंग असेल, अनइझी वाटत असेल, कॉन्स्टिपेटेड वाटत असेल, यू कॅन सी द डिफरन्स इन जस्ट 3 डेज. जस्ट 3 डेज. आणि आता विश्वास नसेल पटत तर आपल्याकडे अशी बरीच मंडळी आहेत जे तुम्हाला इथे अनुभव सांगतील जो त्यांनी ह्या 3 दिवसात घेतलेला आहे. चला तर मग आपण काय करूयात, थोडंसं डिस्कशन पण चालू ठेवूयात आणि लर्निंग पण चालू ठेवूयात. तर मी इथं आता आनंद सातपुते यांना सांगतो की थोडंसं तुम्ही त्यांचा एका मिनिटामध्येच फक्त तुमचा डिटॉक्सचा अनुभव प्रश्न उत्तर टाईपच करूयात. येस आनंदजी, अनम्यूट युअर सेल्फ. यस. तुम्ही हा प्रोग्राम जेव्हा केला त्यावेळेस तुम्हाला बिफोर डुईंग डिटॉक्स 3 दिवसाचं आणि आफ्टर डुईंग डिटॉक्स तसं तुम्हाला खूप छान रिझल्ट आले. ओव्हर द 3 मंथ्स मध्ये गोळ्या बंद झाल्या, 7 किलो कमी झालं, फॅट लॉस झालं. ते सगळं नंतरची जर्नी आहे. पण ओनली आय वॉन्ट टू नो त्या 3 दिवसात काय वाटलं तुम्हाला? या 3 दिवसामध्ये जे आपण रेग्युलर जे असतं आपण जेवण करण्यामध्ये जी आपले एनर्जी असेल ती एनर्जी आपल्याला खूप हे वाटली. म्हणजे आपण पोटामध्ये आपण पोट हलकं हलकं वाटलं, खूप लाईट वाटलं आणि फ्रेश पण वाटलं. विशेष करून त्याच्यानंतर तुमची झोप आहे ती पण इम्प्रूव्ह झाली. तर म्हणजे एनर्जी तुम्हाला लेवल वाढणं झोपेमध्ये हे फार फरक महत्वाचं जाणवला, आहे. तुम्हाला हलकेपणा वाटला, आणि एनर्जी पण तुमची नॉर्मल होती. म्हणजे एनर्जी असं नाही वाटलं ना की डिटॉक्स करताय, नॉर्मली डिटॉक्स प्रोग्राम मध्ये एनर्जी लो होऊन जाते, तसं काय झालं का? तसं काही झालेलं नाहीये, उलट वा, खूप चांगलं वाटलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग पोटामध्ये काय अशा पूर्वी चॅलेंजेस होत्या का की ज्या त्या 3 दिवसानंतर गायब झाल्या? नाही, पोटाच्या याच्यामध्ये जसं कॉन्स्टिपेशन आहे हा काही इश्यू काही तिथे जाणवलाच नाहीये.
आणि ओके. पोट हलकं असल्यामुळे, एनर्जेटिक असल्यामुळे, आणि विशेष म्हणजे काय, झोप काही लागत नाही अशातला प्रकार झाला नाही. झोप पण चांगली लागली म्हणजे असं. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला नॉर्मली असं असतं की थँक्यू सो मच आनंदजी, थँक्यू फॉर शेअरिंग दिस. आपल्याला नॉर्मली असं असतं की जेव्हा आपल्याला वाटतं की आपण कुठला तरी असा प्रोग्राम करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला कमी खायला मिळालं तर कदाचित आपली एनर्जी डाऊन होईल, बट इन दिस केस किंवा झोप लागणार नाही, इन दिस केस झोप व्यवस्थित होती, सगळं चांगलं होतं. येस, आता रिसेंटली एक जण आहे जे डिटॉक्स करतात. आय ऑल्सो डोंट नो व्हॉट शी विल स्पीक. काय म्हणेल मला काहीच माहित नाहीये. वी विल लिसन फ्रॉम नयन. नयन काय वाटतंय? ती कदाचित म्हणू शकते, अरे माझं डोकं दुखतंय. माहित नाही मला, कारण डोकं दुखणं हे कॉमन आहे डिटॉक्स मध्ये. येस नयन, काय आहे तुझ्या तुझ्या बद्दल काय घडतंय? आज माझा ऍक्च्युली थर्ड डे आहे सर. हम्म हम्म हा, पण असं काहीच जाणवलं नाही की डोकं दुखलं किंवा विकनेस आला. हम्म इव्हन काच म्हणजे चपाती राईस हे काहीच खात नाहीये. मला असं वाटलेलं की मे बी असं होऊ शकतं की थोडस डोकं दुखेल किंवा चक्कर सारखं, पण असं काहीच जाणवलेलं नाही. उलट अजून एनर्जेटिक वाटलं आणि एकदम हलका हलका वाटतंय. वाव. असं असं हेवी हेवी जेव्हा माझं स्टार्टिंगला थोडंच आहे ना पोटाचा इश्यू होताच की जेवल्यानंतर मला थोडं हेवी हेवी जाणवायचं. हम्म मोस्टली नाईट डिनरच्या टायमाला. पण तसं काही जाणवलं नाही आता. असं एकदम आज तर थर्ड डे आहे तर एकदम फ्रेश जाणवतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, सो नाईस ऑफ यू, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस. आणि मलाही माहित नव्हतं नयन काय बोलणार आहे, कारण नयनचं चालू आहे एवढंच मला माहित होतं. आणि सर रेसिपीज खूप यम्मीज आहेत. हा, मी मॅमला रेसिपी पण बोललेलो. अगदी इम्पॉर्टंट. रेसिपीज आर टू गुड, टू गुड. रेसिपी डोळ्यांना पण खूप सुखद अनुभव देतात आणि खाताना जिभेला पण छान चव ऍक्च्युली देतात. ते असं होतं की अरे कशी लागल ही, पण जेव्हा टेस्ट कराल ना ते एक वेगळीच टेस्ट होते. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. माझ्याकडे एक अशी व्यक्ती आली होती, जर त्यांचा व्हिडिओ आता मला वेळ नाहीये प्ले करायला, बट तुम्हाला पाहिजे तर शीतल नंतर यांना जो ग्रुप बनेल त्यामध्ये व्हिडिओ पाठव. ही वॉज अन क्रिमिनल लॉयर. आणि ते म्हणतात की जसं मी लॉयरची प्रॅक्टिस करतोय तसं मला आठवत नाही की मी शांत झोपलोय. म्हणजे मला 2 वाजायच्या आत कधी झोप लागली असा अनुभव नाही. बट ते आमच्याकडे रेसिडेन्शियल आले होते आणि त्यांनी पहिल्याच दिवशी, म्हणजे त्यांना 10च्या आत झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सांगितलं त्यांनी की मी कित्येक वर्षानंतर, ही डझंट रिमेंबर की कदाचित त्याला 15-20 वर्ष झाले, बिकॉज ही वॉज अन सिनियर, लाईक 55 काहीतरी एज होतं त्यांचं. अँड ही स्लेप्ट प्रॉपरली बिफोर 10. 10च्या आत माझे डोळे झाकले होते. विचार करा. दॅट पॉवर, म्हणजे स्लीप रिसेट पण होऊन जातं गट रिसेट बरोबर. ठीक आहे, कारण गट रिसेट झालं तर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्या राहून जातात, त्या होऊन जातात. ओके, सो ब्लोटिंगवर काम होतं, ऍसिडिटीवर काम होतं. म्हणजे गट काय करतं तर ब्लोटिंग, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, फटीग, क्रेविंग्स. भरपूर लोक म्हणतात मला क्रेविंग्सवर कंट्रोल नाही. मी नेहमी, शीतल पण सांगते त्यांना समजावून, की आपल्याकडे एक स्मूदी आहे ज्याचं नाव आहे टेस्ट बर्ड डेव्हलपर स्मूदी. है ना? बाहेरचं खाऊन एक जिभेवर असा थर जमा झालेला आहे, जो आपल्या सगळ्यांना माहित नाही. की बघ ते काही लोक जे जास्त बाहेर खातात ना त्यांना घरचं जेवण पण गोड लागत नाही. तो जो थर जमा झालेला असतो, ती जी लेअर आलेली असते, ती लेअर देखील आपण डे 1लाच एक स्मूदी देतो. आणि आम्ही सांगतानाच सांगतो, ही स्मूदी तुम्हाला जर का आवडली नाही याचाच अर्थ हे आहे की तुमचे टेस्ट बड डेव्हलप करायचं काम ती करत होती. त्यातूनही काही मंडळी सांगतात की आम्हाला ही स्मूदी आवडली, म्हणजे याचा अर्थ त्यांचे टेस्ट बड बऱ्यापैकी चांगले राहिलेले आहेत, अतिरेक केला नाही त्यांनी, अत्याचार केला नाहीये जिभेवर त्यांनी. हेच त्याचं लक्षण आहे. काही लोकांना ही स्मूदी घेतल्यानंतर थोडंसं वॉमिटिंगचं फिलिंग येतं, नॉशिया टाईप होतं, उलटी आल्यासारखं होतं, तर काही घाबरायचं कारण नाही. जे ज्यांच्या आत काय असेल तर ते बाहेर निघेल. कुठल्या मार्गे? वरून. प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत निघण्याचे. काही लोक म्हणतात आम्हाला काहीच झालं नाही, जसं आता नयन म्हणते काहीच झालं नाही, मग त्यांचं नॉर्मल गेलं. जसं समर आहे, समर इज द बेस्ट वे टू डिटॉक्स. घामाद्वारे निघून जातं, त्यानंतर तुमचं मोशन्स मधनं क्लिअर होऊन जातं. पण काही ठराविक लोकांना उलट्या होतात, पण त्या तात्पुरत्या उलट्या हे नंतरचं इतकं काम हलकं करून टाकतात की काय बोलायची सोय नाही. काहीतरी एक्स्ट्रा होतं, काहीतरी चुकीचं होतं, जे बाहेर काढणं गरजेचं देखील. भरपूर लोकांना नंतर क्रेविंग्स मध्ये खूप खूप इम्प्रुव्हमेंट जाणवते. सो हा गट डिस्टर्ब झाल्यानंतर काय होतं, एकतर इरेग्युलर, म्हणजे का डिस्टर्ब होतो गट? एकतर आपल्या इरेग्युलर वेळा आहेत. कधी आपण 1 वाजता खातो तर कधी आपण 9 वाजता खातो.
म्हणजे आजकाल आपलं लाईफ तसं झालेलं आहे. पण प्रोसेस फूड काही प्रमाणात खाण्यात येतं. स्ट्रेसमध्ये प्रत्येक जण जगतोय. झोपेची अवस्था खराब आहे. ओव्हर इटिंग होतंय. काही लोकांनी कधी अँटीबायोटिक्स घेतल्या असतील आणि मेजॉरिटी ऑफ देम आर गोइंग ऑन लो फायबर डाएट, जे दिवसाला आपल्याला 35-40 ग्राम फायबर मिळायला हवं, जे आपल्या गटसाठी खूप महत्वाचा रोल प्ले करतं, ते आपल्या आहारात नसल्या कारणाने आपलं गट डिस्टर्ब होतं. मग आपलं गट हे आपलं दुसरा मेंदू मानला जातो. 70% तुमची रोगप्रतिकारक क्षमता ही तुमच्या गटशी कनेक्टेड आहे. गट जर चांगला असेल तर तुमचा मूड चांगला राहतो. गटवरच तुमच्या क्रेविंग्स ठरतात. गटवरच तुमची एनर्जी ठरते आणि गटवरच तुमचा चयापचयाचा दर ठरतो. तुमच्यापैकी अशी काही मंडळी निश्चितच असतील जे सांगत असतील की मी तर काहीच असं खात नाही, तरी मला कळत नाही की माझं वजन का वाढत चाललेलं आहे. म्हणजे काही लोक असे म्हणतात की मी तर मला हवा देखील मानवते. मलाच समजत नाही की माझं हवेमुळे वजन वाढले का काय. सो आपल्याला नेमकं समजत नाही की आपला प्रॉब्लेम काय आहे नेमका. सो त्या सर्व गोष्टींवर गट कनेक्टेड असतं हे आपण विसरून जातो. आपल्यापैकी भरपूर लोकांना काही ना काही ॲलर्जीज असतात. काही लोकांना सकाळी उठल्यानंतर सर्दीचा त्रास होतो, म्हणजे ज्याला आपण मॉर्निंग सिकनेस म्हणतो, किंवा काही लोकांना स्किनवर ॲलर्जी होते. आपल्याकडे एक गृहस्थ आले होते आजपासून साधारणतः 4 महिन्यापूर्वी. 3-3च महिने, 4 पण नसतील झाले. आणि त्यांच्या बाबतीत त्यांच्या चेहऱ्यावर एक असं म्हणजे म्हणतात ना, असं एक एक लेअर क्रिएट होत होता. थोडासा डार्कनेस यायचा. टॅनिंग म्हणतो ना आपण उन्हात गेल्यानंतर, तसं काहीतरी. बट ऍक्च्युली ते उन्हामुळे नव्हतं. इट वॉज समथिंग हॉर्मोन इम्बॅलन्स. तो रिफ्लेक्ट होत होता बॉडीवर. आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत फक्त 2 आठवड्यामध्ये तो लेअर हळूहळू एकदम फेअर व्हायला चालू झाला. आणि हा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांनी नक्कीच घेतलाय की आफ्टर डिटॉक्स तुमची स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो. ते सांगायची गरज नाही. यू कॅन एक्सपिरियन्स दॅट. म्हणजे यू कॅन गो अँड वॉच व्हिडिओ ज्यांनी हे सांगितलेले 3 दिवसात हे घडतं. तुम्हाला किती अनबिलिव्हेबल वाटत असेल, पण ही वस्तुस्थिती आहे. सो इम्युनिटीवर काम करतं. हे सगळ्या गोष्टी आपलं गट करत राहतं. आता काही कॉमन सायन्स, जसं आपण आधी पण बोललो, ब्लोटिंग होतंय का, गॅसेस होतात का. ब्लोटिंग कसं ओळखायचं, तर तुमचं पोट अचानक फुगल्यासारखं वाटतं, म्हणजे ब्लोटिंग आहे. आणि हे बऱ्याचदा घडतं ज्यावेळेस तुमची झोप प्रॉपर नसते. खाल्ल्यानंतर गॅसेस क्रिएट होतात, एनर्जी लो होणे, ब्रेन फॉग, म्हणजे एक असं म्हणतात ना, सुचत नाही काय करावं, म्हणजे असं मूड राहत नाही. मग आपण ब्रेन फॉग घालण्यासाठी काय करतो, कशाचा सहारा घेतो सांगा. पटापट रेट सांगा चॅट बॉक्स मध्ये, कशाचा सहारा घेतात. मॅक्झिमम लोक काय असं करतात ब्रेन फॉग घालवण्यासाठी. बताओ, सोचो. हा यस निलिमा, युअर राईट. चहा घेतात, कॉफी घेतात, बरोबर आहे का नाही. चॉकलेट्स खाणार, अजून काहीतरी करणार. मॅक्झिमम लोक चहा, कॉफी, चॉकलेट्स ह्या गोष्टी, कधी कोल्ड ड्रिंक्स. मुळात हे सगळं करायची गरज नाही. तुम्ही हे सगळं करून तुमच्या गटला अजून डिस्टर्ब करता. काय, हे सोल्युशन नाहीये. पण सोल्युशन आहे तुमच्या गटला रिसेट करणं. काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास होतो. काही लोकांच्या बाबतीत कॉन्स्टिपेशन इन्क्रीज होतं. कॉन्स्टिपेशनसाठी लोक काय करतात बरं, हे चूर्ण, ते चूर्ण, हा काढा, तो काढा. आणि मग मुळात काय होतं माहिती का, ऍक्च्युली सवय होते. ऍसिडिटीसाठी वेगवेगळ्या गोळ्या खाणं. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे की जी लोक ऍसिडिटीसाठी गोळ्या खातात त्यानंतर त्यांना बीपीची गोळी सुरू होण्याचे चान्सेस वाढतात. बिकॉज दॅट मेडिसिन इज नॉट गुड फॉर युअर हार्ट ब्लड वेसल्स. म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की नाही, काय नाही याच्याने काय होत नाही. पण काय होत नाही तर तुमचं तुम्ही जाऊन रिसर्च करा, मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं. काय, देन यू विल गेट नोटिस्ड. त्यारे ऍसिडिटीची गोळी खाऊन आपण बीपीची गोळीला आमंत्रण देतोय. कॉन्स्टिपेशन न सॉल्व्ह करून तुम्ही पाईल्सला, तुमच्या कॉन्स्टिपेशन न सॉल्व्ह होण्यामुळे भविष्यात जाऊन अतिरिक्त चरबी वाढत जाणार, टॉक्सिन्स वाढत जाणार, तुमचे स्किन इश्यूज, तुमची फॅटी लिव्हरचं समस्या, असे भरपूर सारे प्रॉब्लेम, इव्हन डिफरंट टाईप ऑफ कॅन्सर्स आर ऑल्सो कनेक्टेड विथ दिस. आणि मुळात भरपूर लोकांचं बेली फॅट वाढत जातं. हे सगळे तुमचे पुअर गट हेल्थचे सायन्स आहे. काही लोक ज्यांना डायबिटीज आहे त्या लोकांच्या बाबतीत शुगर फ्लक्च्युएट होत राहते.
हे सगळं आणि सगळं तुमचं गट हेल्थशी संबंधित आहे. गट हेल्थ जर उत्तम असेल तर ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडू शकता. आता फटाफट एक क्विक चेक करूया. तुम्हाला मील्स नंतर ब्लोटेड वाटतं का? येस ऑर नो? टाईप नका करू, जस्ट स्वतःला प्रश्न विचारा. तुम्हाला उठल्यानंतर थकवा जाणवतो का? म्हणजे यू वेकअप टायर्ड, लाईक लो एनर्जी, फ्रेश नाही वाटत आहे. प्रत्येक वेळी एनर्जीसाठी तुम्हाला चहा कॉफीचा आधार घ्यावा लागतो का? चॅट बॉक्स मध्ये टाईप नका करू, जस्ट लिसन टू मी. जस्ट लिसन टू मी. डू यू गेट एनी काइंड ऑफ ऍसिडिटी, गॅसेस फ्रिक्वेंटली? अँड शेवटचं, तुमचे बाउल मुवमेंट इरेग्युलर आहेत का? म्हणजे तुमचं जे पोट मोकळं होतं हे. प्रदीप, जस्ट लिसन टू मी. तुम्हाला फक्त हे सगळे प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. यापैकी किती पॉइंटर्स असेल जे तुमच्या बाबतीत यस ला येतात, किती पॉइंटर्स आहेत जे नो ला येतात? जर यापैकी तुमचे जास्तीत जास्त पॉइंटर्स असेल की मला उठल्यानंतर बाबा ब्लोटेड पण वाटतंय, थकवा पण येतोय, चहा कॉफीवरच एनर्जी डिपेंड आहे, ऍसिडिटी गॅस फ्रिक्वेंटली होतोय, बाउल मुवमेंट इरेग्युलर आहे. म्हणजे काही लोकांचं कसं असतं, सकाळी पोट मोकळं होतं, काही लोकांचं दुपारी होतं, काही लोकांचं खाऊन झाल्यानंतर होतं. मुळात काय असलं पाहिजे, तुम्ही उठल्यानंतर 10 मिनिटात तुमचं पोट मोकळं झालं पाहिजे, प्रॉपर एकदम व्यवस्थित. आता हे आपण शिकवतो आपल्या गट हेल्थच्या प्रोग्राम मध्ये, ज्याच्यामध्ये आपण सांगतो की तुमचं स्टूल कसं आहे, त्यानुसार तुम्हाला सांगतं ते स्टूलची क्वालिटी प्रॉपर आहे का नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आता मी फक्त हिंट देऊन ठेवतो की गो अँड स्टडी ब्रिस्टल स्टूल चार्ट, जो अवेलेबल आहे ब्रिस्टल स्टूल चार्ट, तो तुम्ही स्टडी करा आणि त्यानुसार तुमचं पूप किंवा स्टूल कसं आहे ह्यावर तुम्हाला अंदाज येईल की काय मिसिंग आहे त्याच्यामध्ये. ओके, सो ब्रिस्टल स्टूल चार्ट थोडा स्टडी करा. जे आपल्या ऑलरेडी 12 वीकच्या बॅच मध्ये आहेत त्यांना तिथे हे शिकायला मिळाले. 20 केलं असेल सेशन तर तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. सो आता आपण इंट्रोड्यूस करणार आहोत 3 डे गट रिसेट प्रोग्राम. आता तो प्रोग्राम इंट्रोड्यूस करण्याआधी अजून 1-2 लोकांचे अनुभव ऐकूयात. इथे मनीष सर आहेत. मनीष सर, त्यांनी पण हा प्रोग्राम केलेला आहे. येस, अनम्यूट युअरसेल्फ. सर, तुमचा अनुभव सांगा, कसा होता? तुम्ही हा प्रोग्राम एकदा केलाय का दोनदा केलाय आतापर्यंत? मी दोनदा केलेलं होतं आणि दोन्ही वेळा फार चांगला आवडला मला. बेसिकली याच्यात काय चेंज होता, ऑनेस्टली तुम्ही मगाशी पॉइंटर सांगितले होते ते. फर्स्ट ऑफ ऑल इज स्टूल रेग्युलरली मी मोशन्स पास ऑन होत होते. सेकंडली सकाळी उठताना मला फ्रेशनेस जाणवत नव्हता. बिफोर दिस बिफोर टेकिंग दॅट डिटॉक्स, तर फ्रेशनेस सकाळी होत नव्हता. सेकंडली वजन माझं तुम्हाला पण माहिती एक्सेस होता, तर ते टायरिंग फील होत होता. बट आफ्टर हॅव्हिंग दिस डिटॉक्स म्हणजे डेफिनेटली देर वॉज अ रिडक्शन इन द वेट ॲज वेल अँड एव्हरीथिंग वेंट आउट वेल. अँड सेकंडली स्वतःनी केल्यामुळे त्याचं टेस्ट पण मला खरंच, की जे काय आपण एफर्ट्स घेतो आणि बनवतो त्याचा टेस्ट पण खरंच इट वॉज व्हेरी गुड. सो ऑनेस्टली स्पीकिंग इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आय वुड से फॉर द कम्प्लीट 5 days डिटॉक्स. वाव वाव. तो 3 days बेसिक आहे. 2 दिवस तुम्ही चुकीचं काय खायला नको म्हणून आपण दिलेला ऍडिशनल चार्ट आहे. आणि मनीष सर यांनी हे स्वतः बनवलं. म्हणजे लाईक ते असा पिरियड मला आठवत नाही, आय थिंक इट वॉज लाईक असंच काहीतरी सुट्ट्यांचाच पिरियड होता बहुतेक, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. आणि त्यांची वाईफ नव्हती वाटतं, वेकेशनला गेल्या होत्या आणि ह्यांनी सगळं साहित्य गोळा केलं. त्यांनी स्वतः कटिंग, चॉपिंग सगळं ते बनवणं, ब्लेंडिंग वगैरे स्वतः केलं. आणि जसं त्यांनी सांगितलं की त्यांना स्वतःलाच वाटलं की हा हे चांगलं बनतंय बाबा आपल्याकडनं. इफ he can cook by own, so that is so simple की if this person can cook, so anyone can cook. है की नाही? ज्यांना स्वतः बनवलेलं कधी पण खरंच आवडेल असं मला वाटतं. whenever you prepare it for yourself or for your family, ना, that definitely the taste is different. I really feel. ग्रेट, थँक्यू सो मच. आणि त्यांनी सांगितलं आधीचे जे प्रॉब्लेम होते ते पण ह्यांना लगेच अनुभव पाहायला मिळाला. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग इट. थँक्यू. येस, आपण अजून आता आपल्याकडे रुपाली नागवंशी आहेत, त्यांना एकदा येस अनम्यूट करू. हा, तुमचा अनुभव सांगा. तुम्ही तर रेसिडेन्शियल केलेला आहे, इट वॉज लाईक नेक्स्ट लेवल. पण 3 दिवसात काय जाणवलं ते सांगा. येस सर, गुड इव्हनिंग सगळ्यांना. सॉरी, माझा थोडा आवाज खराब झालाय आज. मी ऑडिबल आहे सर? एकदम व्यवस्थित, एकदम व्यवस्थित.
तर येस, ऍक्च्युली मला सांगायला आनंद आहे की मी हेल्थ इंडस्ट्रीशीच आहे, त्यामुळे कसं खायचं हे म्हणजे काय खायचं हे माहिती होतं. पण हा जो रेसिडेन्शियल डिटॉक्स प्रोग्राम केला तो माझ्यासाठी सुद्धा एक आय ओपनिंग होतं की आपण जरी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये असेल तरी सुद्धा काय खायचं आणि कुठल्या वेळेला खायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. जनरली आपलं भारतीय जे जेवण आहे ते जनरली आपण चपाती आणि भात याच्यावर जास्त डिपेंड असतो. म्हणजे जास्त भात खाल्ला पाहिजे किंवा जास्त चपात्या, 4 चपात्या खाल्ल्या पाहिजे, 2 चपात्या असं. पण भाजी किंवा ह्या सगळ्या गोष्टी, डाळी, प्रोटीन जे आपण फायबर म्हणतो, त्या सगळ्या गोष्टीवर कसं बॅलन्स डाएट आपण करू शकतो ते याच्यामध्ये कळलं. दुसरी गोष्ट की ज्या पण डिटॉक्स मध्ये जे सुरुवातीला प्रमोद सर पण बोलले की डिटॉक्स म्हणतात तर लोकांच्या डोक्यात येतं की बाबा कमी खायचंय किंवा टेस्टी फूड मिळणार आहे. ही गोष्ट तिथे बंद झाली, कारण मला स्वतःला पण माहिती नव्हतं की त्या 3 दिवसाच्या रेसिडेन्शियल प्रोग्राम मध्ये काय खायला मिळेल. पण डेफिनेटली शीतल मॅडमने इतक्या छान रेसिपी बनवलेल्या तर आपल्याला कुठेही असं वाटत नाही की आपण कमी खातोय. पण रेसिडेन्शियल असल्यामुळे वेळेत खात होतो आणि त्यावेळेला आमचे वेगवेगळे प्रोग्राम पण होत होते, तर कुठेही चुकल्यासारखं वाटत नव्हतं. कारण जनरली आपण जेव्हा काही पर्टिक्युलर सेशन्स करतो म्हणजे रेसिडेन्शियल मध्ये सतत माहिती वगैरे घेत असतो, तो झोप येण्याचे प्रकार होतात. कारण बाहेर पण काही सेमिनार मी अटेंड केलेले आहेत बिफोर दिस. तर म्हणजे नॉट हेल्थ रिलेटेड पण जनरली आपल्या मार्केटिंग वगैरे तर तिथे एक दुपारनंतर झोप येते. पण इथे सेशन अटेंड करून जेवून व्यवस्थित एन्जॉय करून कुठेही झोपेसारखं असं वाटलं नाही, थकल्यासारखं वाटलं नाही. आणि त्या 3 दिवसाच्या रेसिडेन्शियल मध्ये आम्ही ट्रेकिंग पण केलं, पण ते सुद्धा एकदम जॉयफुल होतं आणि कुठे थकल्यासारखं नव्हतं. योगा केला होता 1 ते 1.5 तासाचा. शिवाय शांत झोप काय असते, कारण मी मार्केटिंग मध्ये असल्यामुळे फील्ड मध्ये असल्यामुळे अवेळी जेवण होतं आणि अवेळी झोप पण होते. पण तरीच ते ह्या याच्यामध्ये झोप हा जो प्रकार आहे हा फार इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यातला. तो ह्या डिटॉक्समुळे फार चांगल्या पद्धतीने लक्षात आला. ग्रेट ग्रेट. सो म्हणजे तुम्ही पर्सनली ट्रेकिंगला एनर्जी राहिली, योगा केला आपण त्याला एनर्जी राहिली, सेशन्स होते ह्या जेव्हा आल्या त्यावेळेस. नॉर्मली सेशनमध्ये झोप लागते पण ह्यांना झोप नाही आली. म्हणजे ऑब्व्हियसली बघायला गेलं तर कुठे आणि भरपूर खायला मिळालं. हा जो पॉइंट आहे हा खूप सगळ्यांनी लक्षात घ्या की टेस्टी भरपूर खायला मिळतं आणि टेस्टी पण मिळतं. सो थँक्यू इंडियन सो मच. डोक्यात आहे की टेस्टी फूड पाहिजे आणि टेस्टी फूडच्या नादात मग काय खाल्लं पाहिजे हे लक्षात येत नाही. ते या डिटॉक्स प्रोग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल डेफिनेटली. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण मी केल्यानंतर सुद्धा मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला आहे. गेली 1-1.5 वर्ष शीतल मॅडम आणि प्रमोद सरांची. त्याचं रिझन हेच आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी असं वाटते की मला याचं नॉलेज आहे, पण जर तुम्ही एक्सपर्टीज कडून जर ते नॉलेज घेतलं तर डेफिनेटली तुमचा पाथ फार चांगला होईल, इझी होईल. येस. आणि ह्या स्वतः देखील हेल्थ फील्डमध्येच काम करतात. नक्कीच लवकर आपण ह्यांना पण संधी देऊयात एखाद्या सेशनमध्ये. माझं चाललंय ऑफलाईन, आता माझं ऑफिसचं पण होतंय, तर मॅडमला पण लवकर बोलूयात आपण एका ठिकाणी. शी इज गुड ॲट व्हॉट शी डज अँड डेफिनेटली त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केलेली आहे. आणि ऑब्व्हियसली रेसिडेन्शियल, येस नयन, रेसिडेन्शियल प्रोग्राम नक्कीच आपण प्लॅन करू. तेवढे ऍडमिशन्स आले पाहिजेत, कारण आतापर्यंत आम्ही 7 बॅचेस घेतल्या. वी हॅव बर्न्ट मनी इन ईच अँड एव्हरी प्रोग्राम, बट दॅट वॉज पार्ट ऑफ अ मिशन. त्यावेळेस पैसे कमवण्याच्या हिशोबाने नव्हतं केलं. पण नक्कीच आता आपण ऍटलिस्ट नॉट फॉर प्रॉफिट तरी नक्कीच असे प्रोग्राम येस. तो असे अनुभव तुम्हाला खूप ऐकायला मिळणार आहेत आज, कारण या बॅचमध्ये खूप लोक असे आहेत ज्यांनी ऍक्च्युली हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. काहींनी लाईव्ह केलेलं आहे, काहींनी म्हणजे मुळात आहे ना, आम्ही ह्याला ऑनलाईन आणण्याआधी आम्ही ह्याला रेसिडेन्शियल 7 वेळा टेस्ट केलं. 7 वेळा ह्या बॅचेस झाल्या. तोपर्यंत आम्ही ऑनलाईन हा कोर्स टाकला नव्हता. पण आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीला 3 दिवस काढून यावं लागतं. कामाची सुट्टी, व्यवसायाचं नुकसान, त्यानंतर 15,000 रुपये एकेकाला खर्च यायचा तो प्रोग्राम अटेंड करण्यासाठी. 3 दिवस काढा, ट्रॅव्हल करा. काही लोक आमच्याकडे नाशिकवरून एक खूप मोठे साहेब आले होते, ते मंत्रालयात आहेत आणि त्यांनी प्रायव्हेट गाडी केली होती जाण्यासाठी येण्यासाठी. रुपाली मॅडमच्या बॅचच्या वेळेसच होते ते. तर त्यांचा गाडीचाच खर्च 10,000 रुपये झाला होता. इथे आल्यानंतर म्हटले की मला शेअरिंग रूम नकोय, तर त्यांनी रूमला पण एक्स्ट्रा स्पेंड केले होते. ही स्पेंड 40,000 फॉर दिस प्रोग्राम. मग आम्ही म्हटलं हे खूपच महाग चाललंय. 15,000पासून लोकांना 40,000-40,000पर्यंत खर्च येतोय, तर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रोग्राम कसा पोहोचेल.
आणि मग आम्ही म्हटलं की ह्याला ऑनलाईन करू, रेकॉर्ड केलं, ह्याला शूट केलं, प्रॉपर मराठी भाषेत हे केलेलं आहे, खूप साऱ्या रेसिपीजवर काम केलं. आणि रेसिपीचे व्हिडिओ शूट करणं दॅट इज नॉट दॅट मच इझी. त्याला प्रॉपर व्हॉइस ओव्हर दिला, त्याची प्रॉपर लिस्ट केली, त्याच्या टीमला ट्रेनिंग दिलं. अँड हे सगळं आज मात्र म्हणजे आज तसं ह्याची प्राइस ऑनलाईन पण 5,000 रुपये, पण आजच्यासाठी हे 1500 मध्ये अवेलेबल आहे. यू कॅन जस्ट डाउनलोड ॲप अँड जस्ट परचेज इट. ठीक आहे. येस. सो पुढे जाऊयात आपण. तुम्हाला असं वाटतं की माझं वजन थोडंसं हे झालेलं आहे, पण डिस्टर्ब झालेलं आहे, मग मला डाएट करायचंय. ऍक्च्युली यू डोंट नीड डाएटिंग. डाएट विल ऑलवेज गेट फेल. हे कायम लक्षात ठेवा. माझं वाक्य आहे, इट्स माय गोल्डन स्टेटमेंट, की डाएट हे नेहमी फेल होण्यासाठी जन्म घेतं. त्यामुळे डाएट करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मी स्वतः न्यूट्रिशनिस्ट आहे आणि असं सांगतो की डाएट करायचं नाही. विचार करा. का? तर तुम्ही डाएट करूच शकत नाही. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही न्यूट्रिशन फॉलो करू शकता. आणि दोन्हीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. मला वाटेल की मला फास्ट करावं लागेल, उपाशी राहावं लागेल. यू डोंट नीड अग्रेसिव्ह फास्टिंग, यू नीड सायंटिफिक फास्टिंग. ठीक आहे. त्याच्यावर परत कधीतरी बोलू सायंटिफिक फास्टिंग म्हणजे काय असतं. पण यू नीड अ स्मार्ट रिसेट. एक स्मार्ट, फक्त 3 दिवस काढा आपल्या आयुष्यातले. मात्र 60 तासांचा प्रश्न आहे. किती तासांचा प्रश्न आहे? 60 तास. 72 तास नाही, 24x3, 72 नाही. इट्स ओनली अबाउट 60 आवर्स. आज सुबह 7 बजे शुरू करेंगे. 29 तारखेला सकाळी 7 वाजता सुरू होणार आणि 31 तारखेला 7 वाजता थांबणार. तुम्ही तुमच्या घरात असताना हा अनुभव घेऊ शकता. बिलीव्ह मी, जस्ट गिव्ह कमिटमेंट. आणि खरं सांगतो, आपल्या आतमध्ये आपल्याला माहित नाही कुठला असा आजार, कुठला असा प्रॉब्लेम, कुठला असं चॅलेंज आहे जे दडलंय आणि उद्या कुठलं तरी ट्युमर बनून, काहीतरी कॅन्सर बनून काय बाहेर येईल माहित नाही आपल्याला. काय मी असं म्हणत नाही की 100% खात्रीने की ते तुमच्या आयुष्यात होणार नाही. मी एवढं निश्चित सांगू शकतो की भरपूर लोक असे असतात, हा, भरपूर लोक असे असतात की ज्यांना हे माहीत नसतं काय, पण दुखत असतं. भरपूर लोक आहेत ते म्हणतात ना, माझं साईडला पोटात दुखतं थोडंसं. आणि त्या सर्वांचं दुखणं घालवणारा प्रोग्राम हा आहे. आणि जेव्हा मी सांगतो की न्यूट्रिशन फॉलो करा, तर भरपूर लोकांना असं वाटेल की अरे मग कुठली तरी पावडर विकणार, कुठली तरी गोळी विकणार. नो, नॉट ॲट ऑल. इट्स नॉट अबाउट सप्लिमेंट. फक्त घरचं जेवण घरात सगळं आणायचंय, घरातच सगळं असेंबल करायचंय आणि बनवून खायचंय. पूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकते, लहान मुलं करू शकतात. ओनली नॉट फॉर प्रेग्नेंट लेडीज. ओके. बाकी डायबिटीज, बीपी, कोई भी प्रॉब्लेम है करो. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर त्या ग्रुपमध्ये जेव्हा तुम्ही ऍड व्हाल, तुम्ही ग्रुपमध्ये प्रश्न विचारू शकता. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. 3 कोचेस आहेत जे तुम्हाला गाईड करतील. ठीक आहे. किती लोक रेडी आहेत करण्यासाठी? आर टाईप करा फटाफट. दोज हू वॉन्ट टू स्टार्ट अगेन दिस थिंग विथ अस. कारण एक सगळे मिळून करणार. येस, विशाल आठवळे इज रेडी. आठवळे साहेबांना पण मी बोलायला सांगणार आहे त्यांचा अनुभव, कारण त्यांचा पण अनुभव मी पाहिलाय. म्हणजे त्या दरम्यान आम्हाला माहिती आहे की काय लेवलला हे होत होतं. हो, सो विशाल सर इज रेडी. आनंद सातपुते, स्मिता, शोभा, प्रसन्ना पाटील, वीना, मधुकर सूर्यवंशी, उज्ज्वला, मनीष सर, संध्या, वर्षा, मोहिनी, भाग्यश्री, रेणू, रुपाली. येस, ग्रेट ग्रेट. मंगेश कारंडे, केतकी, हिमांशी, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. सो एवढे सगळेजण तुम्ही रेडी आहात, तर मी तुम्हाला आता सिंपल सांगतो. पहिलं पुढे जाण्याआधी आपण आता ऐकूयात विशालजी. आणि आपल्याकडे रेसिडेन्शियल प्रोग्राम मध्ये एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा येऊन गेलेली सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट शोभा मोरे यांना देखील त्यांनी दिया मिर्झा यांचा मेकअप केलेला आहे. विशाल सर पण आहेत. चला, मी विशाल सर हे मोठे उद्योजक आहेत. तुमच्या छतावर जर सोलार बसवायचं असेल आणि सौर ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिसिटी बिल कमी करायचं असेल, तर हे आमचे मित्र तुम्हाला मदत करतात. तुम्ही नक्कीच ह्यांना, म्हणजे मोठे फाउंडर आहेत एका कंपनीचे. करोडोची एक डील असते साहेबांची, गव्हर्नमेंटचे कामं घेतात. तर नक्कीच ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सर विशाल साहेब, तुम्ही सांगा तुमचा अनुभव कसा होता डिटॉक्सचा? डिटॉक्सचा अनुभव एवढा अप्रतिम होता की मी सर्वात पहिल्यांदा मी बिलीव्ह केलं नव्हतं, हे आधी फार क्लिअर सांगतो. पण ज्या दिवशी डिटॉक्स करायला घेतलं मी, माझं डिटॉक्स नंतर
मला वजनाचा इश्यू नव्हताच, कारण मग प्रमोद सरांनी फार क्लिअर सांगितलं होतं, आपल्याला वजन कमी करायचं नाही, गट हेल्थ वाढवायची. वजन हा मॅटर नाहीये, तुमचं गट हेल्थ चांगलं असेल तर सर्व चांगलं होतं. एवढा छान अनुभव आला. मी, माझ्या मुलांनी, माझ्या बायकोनी, माझ्या आईनी, आम्ही चौघांनी मिळून केला. चौघांना एवढा अप्रतिम हे आलेलं आहे. आणि मी माझ्या आयुष्यभर प्रमोद बडिगर, महत्वाचं म्हणजे शीतल बडिगर यांचं आयुष्यभर माझी फॅमिली, आम्ही त्यांचे ऋणी आहोत. थँक्यू सो मच. खूप मोठे शब्द वापरताय तुम्ही. थँक्यू. पण तुमचं नंबर्स मध्ये काय झालं? म्हणजे मला माहिती आहे तर सगळ्यात खतरनाक नंबर यांचे होते. माझा वेट होतं 108 kg आणि माझी गट हेल्थ एकदम पुअर होती. माझं वजन झालं 87 kg विदिन 2 मंथ. आणि गट हेल्थ एवढी चांगली झाली की मला महत्वाचं म्हणजे मी काय खातोय आणि काय खाल्लं पाहिजे हे ज्यावेळेस कळायला लागलं. म्हणजे आता मला काय करतात लोक, मला फॉलो करतात, मी काय खातोय बघतात माझ्याकडे. मी कुठे फिरायला गेलो तर मला बघतात तो काय खातोय. सगळेजण फॉलोअर वाढलेत माझे आता. वा वा वा. ग्रेट ग्रेट. आणि मला वाटतंय त्यांनी 108 किलोवरनं 3 दिवसामध्ये 3.5 किलो काहीतरी मला कमी फोटो केलं. पाठवला, मला विश्वास नाही बसला. 3.5 किलो म्हणजे यांचं एवढं वॉटर रिटेन्शन झालं होतं. त्यांना युरिक ऍसिडचा प्रचंड त्रास होत होता आणि त्याच्यामुळे मेडिसिन्स खूप त्यांना होत्या, खूप मेडिसिन्स होत्या मला. मेडिसिन्स खूप म्हणजे होतं. त्यांचं लिटरली तुमच्या ज्या मेडिकल दिवशी, वाल्याचं वाक्य सांगा ना हा सगळ्यांना. तेच सांगतो मी आता. ज्या दिवशी मी डिटॉक्स चालू केलं त्यानंतर 3 दिवसानंतर मी मेडिकलमध्ये गेलो नाही. तो मेडिकलवाला मी रस्त्यात जात असताना मला त्याने बोलवलं. काय झालं म्हणलं, तुम्ही आमचे रेग्युलर कस्टमर कुठे गेलेत तुम्ही? म्हणलं आता काय नाही, आता संपला विषय तुमचा, माझा संबंध संपला म्हणलं आता. कारण त्याला माहिती होतं मी आलो की 300 रुपयाचे टॅबलेट घेऊन जाणार पर वीक मध्ये. ग्रेट. माझी मिसेस पण एक मिनिट, माझी मिसेस पण बोलते, एक मिनिट. हा हा. नमस्ते. बोला. नमस्ते. तुम्हाला डिटॉक्सचा अनुभव काय होता? डिटॉक्स मध्ये ना मेन म्हणजे ह्यांच्यासाठी केलं होतं आम्ही, बाकी कोणी फॅमिली मेंबरने केलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरची जी पूर्ण हे होते ना, चेहरा, पोट, सगळीकडे जो एक धोदरा होता बघा, असं फोफसे शरीर असतं, हा तो हा. पूर्ण गेला. आणि डिटॉक्स मध्ये त्यांचं कमीत कमी मला वाटतं 5 किलो वजन वेट लॉस झालं होतं ऑलरेडी. 3.5 किलो तर मला आठवतंय, पण नंतर 5 दिवसात 5 किलो पण झालं होतं. 5 बरोबर. किलो झालेलं 2 होतं. महिन्यात हा, त्यांनी 20 किलोच्या पुढं कमी केलं होतं, कारण वॉटर रिटेन्शन जास्त होतं. आणि नंतर आपण यांचं डाएट वाढवलं. सगळ्यांना मला सांगायचंय, यांचं डाएट वाढवून यांचं मसल गेन, जिम लावून आता यांचं वजन पुन्हा 95-96 किलो पर्यंत आपण आणलेलं आहे. हो. येस. आणि खूप छान अनुभव होता म्हणजे डिटॉक्सचा. तरी सुरुवातीला डिटॉक्स मध्ये आम्ही एवढं इम्प्रेस झालो की कंटिन्यू परत मग त्यांना स्वतःलाच इच्छा होत गेली की आपण हे करायला पाहिजे, ज्याने आपल्या शरीरात पॉझिटिव्ह बदल होत आहेत बाबा असं. ग्रेट ग्रेट. आणि मग तुम्ही येस. लोकांनी पण परत रिपीट केलं तेव्हा तुमचा अनुभव काय होता? हे तर साहेबांनी एकटं केलं होतं, त्यानंतरचं तुमचं स्वतःच सांगा. आम्ही तर केलंच होतं, आम्हाला पण खूप छान अनुभव आला. पण ना आम्हाला आता ते तुमचं रेसिडेन्शियल वाला जे आहे ना ते वाला करायचंय. आता ते तुमचे साहेबच घेऊन जाणार आहे, जागा त्यांची, आमचं काय, आम्ही फक्त येऊन करून कारण सासऱ्यांना पण करायचंय, ते पण म्हणे की ह्याचा एवढा बदल इफेक्टिव्ह आहे तर बाबा. कारण पण त्यांना थोडंसं कसं म्हणजे मला असं वाटतं की वयाच्या मानाने त्यांना थोडंसं एंटरटेनमेंट किंवा त्याच माहोलमध्ये ते राहिले तर लवकर होऊ शकतं बाबा, व्यवस्थित होऊ शकतं, पार पडू शकतं असं. कारण सासूबाई असतात जागेवरती, पण सासऱ्यांचं ट्रॅव्हलिंग असतो का इकडे तिकडे. मग मला स्मूदी दे, मी भरून घेऊन जातो, त्यांचं होणार नाही ट्रॅव्हलिंग मध्ये. नाही होत ट्रॅव्हलिंग मध्ये. मग त्याच्यामुळे रेसिडेन्शियलला आम्ही प्रेफरन्स देऊ. मग नेक्स्ट नक्कीच टाइम नक्कीच. आम्ही हा जागा तुमची, माणसं आमची. नक्की करू. साहेबांचे काय, विशाल आठवळे यांनी मला 10 पेक्षा जास्त लोक पाठवलेली आहेत HHH मध्ये. त्यामुळे HHH पण तुमचे आभारी आहे. तुम्ही लोकांच्या आयुष्यात अनम्यूट करा, म्यूट केले तुम्ही. हा. HHH पण तुमचे आभारी आहे. तुम्ही चांगलं काम केलं, तुमच्या मित्रांना पण पाठवलं. यांचे मित्र पण खूपच खुश आहेत ज्या पद्धतीने यांना फायदा झाला. तर कसं फॅमिली. आहे, एक जास्त काही बोलणार नाही, म्हणजे जास्त लोकांचा वेळ घेणार नाही. एका शब्दात सांगतो फक्त की आयुष्य खूप सुंदर आहे जर आपण हेल्दी असेल तर. पैसा हे सर्वस्व नाहीये. पैसा किती मिळवला, पैसा कमवून डॉक्टरला देण्यापेक्षा तोच पैसा घेऊन तुम्ही आनंदात फिरायला जा. माझ्या बायकोने, मी एक स्वप्न बघितलं होतं गिरनार पर्वत चढवायचं. आणि माझ्या नीचं ऑपरेशन झालं होतं. लिटरली मी आता 6 किलोमीटर रोज चालतोय. वाव. मला कसलाही त्रास होत नाही. आणि आता मला तुम्ही कधीही सांगा वजन कमी करून दाखव, 1 महिन्यात मी वजन कमी पण करू शकतो, वाढवू पण शकतो. दिस इज व्हेरी इझी फॉर मी. सिक्रेट समजलं त्यांना. येस येस येस, आय गॉट इट, फक्त आय आता गॉट ते इट. सोलारच्या बिझनेस मध्ये बिझी आहेत, नाहीतर त्यांनी हेल्थ कोचिंगचं काम सुरू केलं असतं.
प्रमोद सर आहेत म्हणजे आम्ही त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. नाही नाही, थँक्यू सो मच. आणि महत्वाचं सर, मी मनापासून थँक्यू म्हणतो शीतल मॅडमचं. शीतल मॅडम, प्रमोद सर तर देतात सगळ्या गोष्टी, पण शीतल मॅडम इच अँड एव्हरी गोष्टीला एवढ्या बारकाईने लक्ष देतात. आणि एक सारखे आई वनी सारखं सारखं हे केलं का, ते केलं का, आणि आपल्यासाठी पर्सनली एवढ्या रेसिपी बनवणं आणि एवढ्या गोष्टीला वेळ देणं. आय एम हॅट्स ऑफ. त्यांच्याकडे, त्यांच्या घरात मुलं आहेत, सासू सासरे आहेत, काम आहेत, तरी सुद्धा ते एवढ्या वेळात वेळ काढून करतात. मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. थँक्यू सो मच. सो विशाल सर, खूप खूप आभार तुमचे. आणि हे थँक्यू तर सर. सगळेजण बघा, हे कोणी म्हणजे विशाल सर सेशन जॉईन करणार आहे हेही माहित नव्हतं मला, कारण ही एवढी मोठी व्यक्ती आहे, बिझी व्यक्ती आहे, फाउंडर आहे एका मोठ्या कंपनीचे, आणि वेळ काढून आले. थँक्यू त्याबद्दल. इव्हन मनीष सर पण मला वाटलं नव्हतं सेशनला येतील. मनीष सरांचा लोन कन्सल्टेशनचा बिझनेस आहे. इथे सगळे दिग्गज मंडळी बसलेले आहेत. आनंद सातपुते हे मॅन्युफॅक्चरिंग कन्सल्टंट आहेत, आणि हे सगळे आमचे खास मित्र आहेत. आणि आज हे पुन्हा एकदा सर्व एक महा डिटॉक्स जो आपल्याला सुरू करायचा आहे, सगळ्यांनी एकत्र मिळून जे करायचं आहे, ह्यासाठी सगळ्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. म्हणजे पहिलं तर मला फार आनंद होतोय. आता आपण ऐकूयात सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट शोभा मोरे यांना. त्यांनी तर एकदा नाही, दोनदा नाही, 3दा डिटॉक्स केलेला आहे, आणि ते पण रेसिडेन्शियल. आणि त्यांनी डायबिटीजच्या गोळ्यांवर विजय मिळवलेला आहे. आज त्या डायबिटीज मुक्त आयुष्य जगतात, जसं आनंद सातपुते साहेब जगतात. थोडंसं, पण यांची सुरुवात जी झाली डिटॉक्स पासून झाली. येस, बोला हो. तुम्ही. हा. हा. काय बोलू, मला तर मी आता काही घरचं जसं पूर्वी बनवत होतो तसं पण बनवत नाही. तुम्ही जसं सांगता तसंच मी बनवत असते आणि खात असते. ग्रेट. आता थोडं मध्ये 2-3 महिने बाहेर होते, त्याच्यामुळे थोडं गडबड झाली आणि वजन वाढलं. माझं मस्त 7 किलो वजन कमी झालं होतं. परत वाढलंय, होईल आता. ते काय होत अं, राहतं. मग हा, ते होत राहतं. हा, परत जरा परत बाहेर. वजन महत्वाचं नाहीये, वजनामध्ये काय वाढतंय, पण गोळ्या नाही ना चालू झाल्या शुगरच्या परत. नाही नाही हा, नाही. ते महत्वाचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्ही जे वाढवलं ते मसलचं वजन वाढवलं. जर हा. तुम्ही फॅटचं वजन वाढवलं असतं तर परत गोळ्या सुरू झाल्या असत्या तुम्हाला. हो का? हो. हा. नाही छान. नाही, तसं नाही, तुम्ही पण एकाच प्रोग्रामला 3-3 वेळा का आलात बरं? एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, 3-3 वेळा येता मला म्हणजे काय असं मिळतं तुम्हाला त्या प्रोग्राम मध्ये? बापरे, किती मजा येते. सगळेजण असतात, गेट टुगेदर होतं आणि खूप मजा येते, सगळेजण असतात तर. वा वा. अं, थोडं त्या 3 म्हणजे आपली दिवसाचा जो फॅमिली अनुभव आहे. सारखं वाटतं. 3 दिवस अजून वाढवायला पाहिजे, मला तर वाटतं 5 दिवसाचं करायला पाहिजे. चलो. म्हणून मी आता परत आले तर परत येणार आहे ना, मी सांगितलं होतं हो तुम्हाला. हो, परत सांगितले. असेल तर येणार मी परत. नाही, हे सांगतात की जेव्हा पण प्रोग्राम कराल माझं सीट पहिलं टाकून द्या. हो 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 म्हणजे हो आमच्या हो. टीमने त्या दिवशी कॉल केला यांना ऑनलाईन, असा मी एक प्रोग्राम 7 प्रोग्रामचा प्रोग्राम लॉन्च करतोय, आणि त्याच्यामध्ये डिटॉक्स असणार आहे. यांनी व्यवस्थित व्हेरीफाय पण नाही केलं की नेमकं काय सांगते टीम, काय नाही. किती पैसे भरायचे, भरून टाकले 15,000 रुपये. यांना वाटलं त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोग्रामच मिळणार आहे. नंतर कळलं रेसिडेन्शियल नाही, हे सगळं ऑनलाईन राहणार आहे. हा. म्हणजे एवढे हे नाही नाही, आतुर कळलं असतात. नाही. त्या बोलल्या होत्या, माझ्या लक्षात नव्हतं ते. त्या बोलल्या होत्या, हा, बोलले माझ्या होते ना. लक्षात नव्हतं हा, त्या बोलल्या होत्या. अच्छा, चलो. माझ्या लक्षात नव्हतं. म्हटलं काय काय आहे ते, तर नंतर बोलल्या. हा, मी त्यांना विचारलं तर बोलले नाही, मी येणार ना परत. नाही, नक्की रेसिडेन्शियल नक्की. मध्ये खूप मजा येते, किती पिकनिक सारखं होतं ना ते. येस. आणि सारखं खायचंच आहे, फिरायचं आहे. खूप मजा वाटते. नक्की ताप नक्की. नाही आता काय. तुम्हा सगळ्यांना भेटून मला असं वाटतंय लवकरच घ्यायला पाहिजे. बघू आता कसं होतंय. हा, नाही नाही नाही, लवकर करा, सगळेजण येतील. नक्की 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 करू, नक्की. ओके. थँक्यू हा सो हा हा. मच. ओके. थँक्यू. सो हे असे वेगवेगळे अनुभव तुम्ही ऐकत आहात सर्वांचे. आता आपण फायनल पार्टकडे जाऊयात की नेमकं काय काय करायचंय. तर ह्या डिटॉक्समध्ये तुम्हाला पुढे 2 दिवस काय करायचं त्याचा पण बोनस प्लॅन मिळणारच आहे. तुम्ही सिन्सिअरली सगळं व्यवस्थित केलं तर काही सरप्राईजेस तुमच्यासाठी अजून आहेत. जसं की तुम्हाला 7 दिवस ऑनलाईन वर्कआउटची पण एक ट्रायल मिळणार आहे ह्याच बरोबर. सो बरंच काही आहे. नॉर्मली लोक चुका काय करतात रिसेट करताना, तर सगळ्यात पहिलं तर कुठलं तरी स्टार्विंग किंवा क्रॅश डाएट करतात. तर हे क्रॅश डाएट नाहीये, भरपूर खायचं डाएट आहे. नो क्रॅश डाएट हिअर. ठीक आहे, उपाशी ठेवणार नाहीये तुम्हाला. काही लोक ओव्हर एक्सरसाइज करतात, म्हणजे तर तसं नाही करायचं. ह्याच्यामध्ये लाईट एक्सरसाइजेस करायच्यात ह्या 3 दिवसामध्ये. स्पेशली काही लोक कम्प्लिटली कार्ब्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही फक्त 3 दिवसाची स्ट्रॅटेजिकली हे केलेलं आहे. कार्ब्स नाही कट केलेले, लक्षात घ्या. वी हॅव चेंज द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट.
बऱ्याच लोकांना वाटतं वी आर ऑन द नो कार्ब डाएट. नो, वी हॅव चेंज द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. ठीक आहे, ते तुम्हाला जाणवेल कशा पद्धतीचे हेल्दी कार्ब्स तुम्हाला एंटर करणार आहेत. सो खूप सारे हेल्दी टिप्स एकत्रच अप्लाय करायचा प्रयत्न करताय, त्यामुळे पण तुम्हाला अपयश येतं गट रिसेट करण्यामध्ये. तुम्हाला इथं 1 स्टेप ॲट अ टाइम ह्या फॉर्म्युलाप्रमाणे जायचंय. आणि बरीच मंडळी अशी आहेत जी युट्यूबवर आणि सेलिब्रिटीचं डाएट काहीतरी फॉलो करायला बघतात आणि मग त्यांना अपयश येतं. सो डोंट गो फॉर युट्यूब ॲडवाइसेस. काय युट्यूबवरचं कस्टमाइज नसतं पहिलं तर. दुसरं, किती रिसर्च आहे माहित नाही. आज हे डाएट आपण खूप वेळा म्हणलं ना, ऑनलाईन आणण्याआधी खूप त्याच्यावर रिसर्च केलाय आणि सगळ्यांना जमेल अशा काही गोष्टी शोधून ह्यात टाकलेल्या आहेत. सगळ्यांना जमेल. आता भरपूर वेळा एखादा डायबिटिक आला तो म्हणतो तुमने तो चीकू का और केले का मिक्सचर दिया है, चीकू भी नहीं चलता डायबिटीज में, केला भी नहीं चलता है, तुम कैसे बोल सकते हो दोनों एक साथ खाओ. मी सांगतो तू फास्टिंग शुगर चेक कर, ते खाऊन शुगर चेक कर आणि मग तूच मला सांग शुगर वाढती का नाही वाढत. आणि मग नंतर ही गेट शॉक, ही गेट सरप्राइज की अरे मैंने तो ये खा के मेरा शुगर नहीं बढ़ा. अँड दॅट्स वे इट हेल्प. म्हणून म्हटलं हे खूप रिसर्च ड्रिव्हन आहे. काय तुम्ही ह्याला फक्त आम्ही म्हणून करा, काही अडचण आली तरी आम्ही आहोत. भरपूर लोक इन्स्टंट रिझल्टच्या चक्करमध्ये असतात, क्विक रिझल्टच्या. तर तसले काही नाहीये. याच्यामध्ये 3 दिवसात जे सॉल्व्ह व्हायचं तेवढंच सॉल्व्ह होणार आहे. पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचंय त्याच्यासाठी आपले वेगळे प्रोग्राम्स आहे. यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट. आणि सगळ्यात महत्वाचं लोक चूक करतात ते म्हणजे झोपेवर काम करत नाही. आणि डिटॉक्स इज लाईक एन स्लीप रिसेट ऑल्सो. तसं स्लीपसाठी ह्या 7 सिरीजमध्ये एक स्पेशल सेशन येणार आहे. प्रत्येकाने नक्की ते 7 दिवसाचं जेव्हा सेशन लॉन्च होईल तेव्हा त्याचे डेट्स मला आता माहित नाही, केतकीला कॉन्टॅक्ट करा. अख्खे 7 पिलर्स रेडी आहेत जे ह्या वर्षात लॉन्च होतात आणि त्याची सुरुवात आत्तापासून होते. लवकरच आपलं 10 जूनला 5 आठवड्यांचा प्रोग्राम जो ह्या मोठ्या पुस्तकावर आहे, आधारित आहे, ज्याचं नाव आहे हिलिंग विथ स्पाइसेस. हा प्रोग्राम 10 जून पासून प्रत्येक बुधवारी रात्री 8 ते 10 मध्ये लॉन्च होतोय. डोंट मिस दिस. दिस इज समथिंग जे नंतर खूप प्रीमियम लेवलला आपण रेकॉर्डेड सेशन पण सेल करणार आहोत. सो स्लीप इज नॉन नेगोशिएबल. 7 तासाचे 9 तासाच्या दरम्यान झोप पाहिजे आपल्या आपल्या कामानुसार. काही वेळा आपली चूक होते की आपण इतरांशी तुलना करतो. आपण पाहतो की लाईक आता याचं 3 किलो झालं, याचं 2 किलो झालं, याचं 1 किलो झालं. डोंट वरी, हर एक का बॉडी अलग आहे. प्रत्येकाचे रिझल्ट वेगळे रिफ्लेक्ट होणार आहे. डोंट कम्पेअर विथ एनीवन. ओके, वेन यू आर इन दिस प्रोग्राम. छोटे छोटे स्टेप्स घ्यायच्यात, मोठा मोठा इम्पॅक्ट आणायचा आहे. हेल्थ हे लक्षात ठेवा कुठलंही डेस्टिनेशन नाही. जसं तुम्ही शोभा मोरेंचं ऐकलं काय की पुन्हा वजन वाढलं, तो इट इज नॉट अन डेस्टिनेशन. वाढणारच. जर तुम्ही परत त्या लाईफस्टाईलला फॉलो केलं पुन्हा परत बाउन्स बॅक होणार. सो हेल्थ इज नॉट एन अ डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी. हे एक प्रवास आहे जो तुम्हाला निरंतर एफर्ट घेऊन करायचा आहे. एव्हरी डे यू हॅव गुड चॉईसेस and bad choices. Select good choices and make today shapes like for a stronger tomorrow. आत्ता सुरू करा, छोटी सुरुवात करा आणि त्याच्यावर कन्सिस्टंट राहा. तर हा 3 दिवसाचा गाइडेड गट रिसेट आहे. उद्यापासून सुरू होतोय. उद्या तुम्हाला शॉपिंग करायची आहे. आत्तासाठी फक्त प्रोग्राम ऑफर आहे. रेग्युलर पण तुम्ही वेबसाईटवरनं डाउनलोड केलं, कुठूनही हे केलं, ह्याची प्राइसिंग जास्त आहे. जेवढे नवीन लोक आहेत इट्स ओनली फॉर 999. ठीक आहे. जस्ट आय विल शेअर अन नंबर ज्याच्यावर तुम्हाला हे पेमेंट करायचं. बिगनर फ्रेंडली. जे रिपीटर्स आहेत, ज्यांना फक्त डिजिटल ऍक्सेस पाहिजे, त्यांच्यासाठी याची प्राइसिंग कमी आहे. मोहिनीला कॉन्टॅक्ट करा. इट्स लाईक 499 फॉर डिजिटल, ज्यांनी ऑलरेडी पे केलेलं आहे पण त्यांना रिपीट ऍक्सेस पाहिजे कारण दिसत नाही, आता एक्सपायर झालाय प्लॅन. ठीक आहे. त्या लोकांसाठी 499 आहे. जेवढे नवीन आहेत त्यांच्यासाठी 999 आहे. नवीन म्हणतील आमच्याकडनं पैसे जास्त घेतले, काळजी करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल अशी गोष्ट मिळणार आहे जी ह्यांना ऑलरेडी त्यांच्या मोठ्या पॅकेजमध्ये मिळालेलीच आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे आता तो ऍक्सेस संपला आणि आम्हाला प्ले स्टोअरला पैसे द्यावे लागतात ह्या ऍक्सेससाठी. सो इट्स ओनली 499 रुपीज. पण ज्यांनी जसं आनंद सातपुते यांनी ऑलरेडी 7 पिलरचं बुकिंग केलेलं आहे त्यांना पेमेंट करायची गरज नाहीये, मी आधीच सांगून ठेवतो. निलेश पोळ यांनी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे, त्यांना पेमेंट करायची गरज नाहीये. म्हणजे मला जी नावं दिसतात जे पिलर्स. हा, वर्षा भोवसार आहे तिथं. आय वॉन्ट टू आस्क हर, त्यांनी जरा थोडंसं शक्य आहे का बोलणं, कारण त्यांचा पण खूप म्हणजे फार जुना अनुभव आहे अबाउट डिटॉक्स.
म्हणजे ते असे आहेत. आणि ऑलरेडी काहींचं पेमेंट आलेलं आहे. आदिती पर्वते, विजया भूतकर, इथं मला दिसतंय बरेच जण. हा, डायरी मेंटेन करा, बरोबर आहे. म्हणजे मला नाही समजलं डायरी मेंटेन करा म्हणजे. तुम्हाला डायरी मेंटेन करायची, हा, प्रत्येकाला डायरी मेंटेन करायची आहे, खरं आहे. ज्यांना ज्यांना फूड डायरी मिळाली त्याबद्दल सांगतात ते. येस. कुणाला कॉल करून काय हा, खरंच आहे. जेव्हा तुम्ही डायरी मेंटेन करता तुमच्या स्वतःसाठी ते खूप चांगलं असतं. हॅबिट बिल्ड होतात त्यामुळे. आणि डायरीवर आम्ही आता 5th व्हर्जन आणतोय, नवीन अजून काही गोष्टी इम्प्रूव्ह करतोय. डायरीवर पण खूप छान काम होईल अजून पुढे. येस. वर्षा भाऊसर बोलू शकतात. येस, हा, बोलू शकतात त्या. येस, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ, वर्षाजी. हॅलो. हा, तुमचा अनुभव सांगा डिटॉक्स बद्दलचा. हा, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. डिटॉक्सचा खूप छान अनुभव आहे सर. मला मी 2-3 वेळा केला. हा हा. खूप छान रेसिपीज वगैरे पण छान आहेत. आणि मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता, झोपेचा प्रॉब्लेम होता, थोडा युरिक ऍसिडचा पण प्रॉब्लेम होता. तो बऱ्यापैकी कमी झाला. म्हणजे मला झोपेचा जास्त, ऍसिडिटी आणि झोपेचा खूप जास्त प्रॉब्लेम होता. तो ओके. बऱ्यापैकी कमी झाला. आणि हे जे ते तुम्ही 3 महिन्याचं हे ठेवलेलं आहे ना, तर मला वाटतं ते खूप चांगली गोष्ट आहे. कारण की 3 महिने आपलं थोडंसं ढासळतं परत, म्हणजे कुठेतरी डाएट मध्ये प्रॉब्लेम येतो किंवा काय येतो. म्हणून मग ते डिटॉक्स केलं की परत रुटीनला परत चांगलं, म्हणजे आपलं गट हेल्थ परत चांगलं होतं. खरंय खरंय. म्हणजे 3-3 महिन्याला केलं की आपण इमिजिएटली लगेच बॅक टू नॉर्मल होतो. हो हो हो. येस येस. आणि मला तेच एक सांगायचं की आता सगळेच सांगतात त्यांचा अनुभव, की रेसिपीज वगैरे खूपच छान आहेत असं वाटत नाही. उलट मला तर रोजच्या जेवणापेक्षा त्या डाएटच्या रेसिपीज जास्त आवडतात, डिटॉक्सच्या वगैरे. थँक्यू सो मच फॉर दिस वर्ड. दिस आणि मीन्स अ फुल लॉट. अगदी छान, काही असं म्हणजे वाटत नाही की आपण कमी खातोय किंवा काय, एकदम फुल असतं. आणि हेल्दी खातो. त्यात फायबर भरपूर जातं पोटामध्ये. त्याच्यामुळे तुमचं गट हेल्थ पण छान होतं. त्यामुळे प्रत्येकाने करावं असं डाएट प्लॅन आहे. छान आहे. थँक्यू म्हणजे डिटॉक्स थँक्यू. खूपच मस्त आहे. येस. सो ह्या होत्या वर्षा भोसार, ज्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. त्या रिपीट करतात. आय थिंक लास्ट 3 इयर्स पासून ते आमच्यासोबत कनेक्टेड आहेत. एव्हरी तर इयर 4-5 वेळा केलंय. 4-5 वेळा केलंय. हो हो. आणि सगळ्या फॅमिली करते. आणि सगळ्यात महत्वाचं, वर्षा भोसार अँड हर फॅमिली इज नाव मेडिसिन फ्री. दे डोंट टेक एनी काइंड ऑफ मेडिसिन ॲज दे आर कनेक्टेड फ्रॉम लास्ट आय थिंक 4 वर्ष का 3 वर्ष झाले आपल्याला. हो सर, 3-4 वर्ष झाले. 3 ते 4 वर्ष झाली ते आमच्यासोबत आहेत. हो. आणि कोणीही गोळी घेत नाही. येस, एनी एज पर्सन कॅन डू दिस. फार सिनियर नको, 60+ वाल्यांना थोडं मॉडरेशन मध्ये करावं लागतं. राजेश्वनी, ह्याच्यासाठी फक्त पहिलं तर तुम्हाला लाईक ऑल अदर इंटर्न्स पण आहेत तिथं, त्यांना ह्याचा फायदा होणार नाही कारण हा मराठीमध्ये प्रोग्राम आहे. तुमच्यासाठी फक्त तुम्हाला जे ह्याचे चार्जेस आहेत जे आम्हाला गुगलला भरावं लागतात तेवढेच 499 पे करायचे आहेत राजेश्वनी. बट पूर्ण अमाऊंट पे करायची गरज नाही. ओके. सो फॉर ऍक्सेस ओनली जे आपण पुढे पे करतो. अजून कोण आहे का ज्याला अनुभव सांगायचा आहे किंवा प्रश्न विचारायचे आहेत? Yes. ओके, चलो. सो विथ दिस मला एवढंच सांगायचं आहे, असे 7 वेगवेगळे प्रोग्राम आपण लॉन्च केलेले आहेत. त्यापैकी पहिल्या प्रोग्रामची सुरुवात झालेली आहे. अजून 2 सेशन आहेत. एक सेशन शनिवारी 3 ते 5 होणार आहे. जर तुम्ही 12 वीकच्या ग्रुपमध्ये आहात तुम्हाला तिथे मिळून जाईल. पण जर तुम्ही डिटॉक्सला ऍड झालात तर त्या ग्रुपमध्ये पण याची लिंक येईल. लास्ट सेशन याचं जे राहणार आहे ते मंडेला राहणार आहे 8 ते 10 मध्ये. अँड वी आर गोइंग टू टॉक ओनली अबाउट गट अँड माइंड. माइंड गट कनेक्शन आहे. माइंड आणि गट हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे. आयुष्यात आपले भरपूर सारे निर्णय चुकतात आणि चुकीच्या निर्णयामुळे आपलं आयुष्य चुकत जातं. आणि यासाठी तुमचं गट जागेवर असणं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला गट रिसेट करणं गरजेचं आहे. एक्सरसाइजेस करा. सूर्यनमस्कार खूप हेल्प करतं गट रिसेटसाठी. फक्त वॉकवर डिपेंड राहू नका. ॲटलिस्ट 36 सूर्यनमस्कार तुम्हाला इन अ सिंगल सेटिंग करता आले पाहिजेत. अँड मग तुम्ही डिफरन्स सांगू शकता. तुम्हाला ट्रायल पण मिळणार आहे. आय एम 62 कम्प्लिटेड, आय एम 6.8 HbA1c. हा, ठीक आहे ना, तुम्हाला HbA1c मध्ये लगेच जाणवेल तुमचं 62चा. मी असं जे 60+ वाल्यांनी थोडी काळजी घ्या, म्हणजे ते तुम्ही नाही आहे त्याच्यामध्ये.
तुम्ही ऑलरेडी न्यूट्रिशन फॉलो करताय, ऍक्टिव्ह आहात, तुमच्यासाठी नाहीये ते 60+ असणं. काही लोकांचं खूप हे असतं, म्हणून आम्हाला पर्सन टू पर्सन डिसाईड करावं लागतं. ओके. तो 7 वेगवेगळे सेशन सुरू झालेले आहेत. त्यातलं पहिलं सेशन होतं मसालावरचं जे सेशन आहे, हिलिंग स्पाइसेस, ते 10 जून पासून चालू होणार आहे. अजूनही जर तुम्ही 7 पिलर मध्ये एंट्री नाही केली, कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रोग्राम्स आहेत, माहिती मागून घ्या. टीम विल गाईड यू ऑन दिस. दुसरं, डायबिटीजचा बूट कॅम्प पण 29 तारखेला होतोय. सो तो पॅरलली चालू राहणार आहे. इट डिपेंड ऑन ऍडमिशन. जर खूप कमी असतील तर मग आपण त्याला नेक्स्ट वीकवर करू, पण मोस्टली होणारच आहे. तर त्याच्यासाठी जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी असं आहे ज्याला डायबिटीजने त्रस्त आहे, तर त्याची माहिती तुमच्या ग्रुपवर येईल. जस्ट शेअर दिस लिंक टू समवन. फक्त 499 रुपयाचा प्रोग्राम आहे आणि ही त्याची 5वी काहीतरी बॅच होते आणि प्रत्येक बॅच मध्ये किमान 2 लोक अशी सापडल्यात ज्यांनी फक्त 499 भरले होते, 7 दिवस बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि काहींच्या 50% गोळ्या बंद झाल्या आणि काहींच्या पूर्ण गोळ्या बंद झाल्या, कारण त्यांना ते शिकायला मिळालं. सो थिंक अबाउट दिस. मी नेहमी सांगतो की आमच्याकडे अमाऊंट मॅटर नाही करत, कारण कमी अमाऊंट मध्ये पण भारी रिझल्ट येतो का? येतो. तुमची कमिटमेंट मॅटर करते. फक्त विषय असा आहे की आम्ही अमाऊंट तेव्हाच वाढवतो जेव्हा आम्ही तुम्हाला वेळ जास्त देणार आहे. जेव्हा तुम्ही ग्रुप प्रोग्राम मध्ये बसता तिथे आमचा वेळ वाचतो, त्यामुळे ते प्रोग्राम तुम्हाला कमी अमाऊंट मध्ये अटेंड करता येतात. तर ती संधी सोडू नका. मात्र 499 रुपये भरून तुम्ही 7 दिवसामध्ये ऍटलिस्ट कंट्रोलमध्ये तरी बऱ्याचशा गोष्टी ठेवायला शिकाल. तर असा हा सुंदर प्रोग्राम. आणि हे जर तुम्ही कोणाला पाठवताय आमच्याकडे, तर लक्षात घ्या तुम्ही आमच्या मिशन मध्ये हेल्प करताय. जे आमचं मिशन आहे, लोकांनी औषधमुक्त जगावं, या मिशन मध्ये आम्हाला तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे, सर्वांची मदत अपेक्षित आहे. आणि प्रत्येक जण इथं मदत करतोय. म्हणजे जेवढे इथं नावं घेतली, म्हणजे 2 लोक, 5 लोक, काही लोक जसं नावाप्रमाणे विशाल असतात, त्यांनी 10-10 लोक इथे पाठवलेली आहेत. पाटील साहेबांनी आता, प्रसन्न पाटील अँड प्रशांत पाटील यांनी माझ्याकडे 5-6 जणांना पाठवलेलं आहे आणि प्रत्येकाला फायदा होतोय. आय एम हॅपी दॅट की दे आर गेटिंग बेनिफिटेड. काहींना 50% फायदा होतोय, काहींना 30% होतोय, काहींना 100% होतोय, काहींना 500% होतोय. ते प्रत्येकाच्या इम्प्लिमेंटेशनवर आहे, पण निश्चितच सर्वांना फायदा होत आहे. आणि परत एकदा थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज कॉल. जसं की आपल्याला ठरलंच आहे की थोडं उन्हाळा चालू आहे, थोडं शॉर्ट अँड स्वीट सेशन्सवर आपण भर देतोय. मेक इट लाईक इन 2020 मॅच. फटाफट या, अनुभव सांगा. आणि खूप भारी वाटलं, म्हणजे लाईक एनर्जी वॉज नेक्स्ट लेवल. सगळ्यांनीच अनुभव सांगितले, भरभरून सांगितले. म्हणजे तुम्हाला असं किती बोलावं असं होत होतं, हे मला जाणवलं. आणि प्रत्येकाने वेळेचं बंधन पाळलं आणि इथे आलेल्या नवीन व्यक्तीला एक नक्कीच विश्वास दाखवला, रास्ता दाखवला की बाबा हा असं पण आहे जगामध्ये की जिथे खरंच औषधमुक्त जीवन जगता येतं, घरच्या आहारावर आणि जीवनशैलीमध्ये बदल करून. कारण अल्टिमेटली हे सगळ्या डिझिजेसला लाईफस्टाईल डिझीज म्हटलेलं आहे. लाईफस्टाईल म्हणजे फक्त जीवनशैली निगडित आजार. हे जीवनशैलीवर काम करूनच आपण बाहेर पडू शकतो. सो जे आमच्यासोबत आले त्याबद्दल पण थँक्यू. जे नाही आले, भविष्यात मे बी त्यांची वेळ येईल तेव्हा ते कनेक्ट होतील, त्यांच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा की कधी ना कधी तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट व्हाल यासाठी. अँड विथ दिस थँक्यू सो मच. आणि एक फक्त छोटीशी अनाउन्समेंट आहे आपल्या HHH कम्युनिटी मेंबरसाठी. लवकरच आपलं नवीन ऑफिसचं ओपनिंगचं तुम्हाला माहिती मिळेल. हा. विशाल साहेब खुश झाले. मनीष सर खुश झाले. तर ते नक्कीच त्याच्याबद्दल डिटेल्स पाठवेल मी ग्रुपमध्ये आणि तुमची आम्ही आतुरतेने वाट पाहू. थँक्यू. सो थँक्यू ऑल. गुड नाईट. थँक्यू.